हुतात्मा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी खरोखर म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आता पंढरपूरमध्ये आगमन झालेलं आहे. या ठिकाणी माझ्यासोबत श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज उंबरेकर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद का महाराज कशा पद्धतीने दिंडी सोहळा झालेला आहे. रामकृष्ण हरी. जगद्गुरू तुकोबाराय पालखी सोहळा आम्ही प्रस्थानपासून देहूवरून चालत आलो आणि पंढरीत येत असताना एवढा आनंद झाला. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. जगाच्या मायबापाला भेटण्यासाठी आम्ही आतुरतेनं पंढरीच्या दिशेने निघालो. पंढरीत आता दाखल झालो आणि काही वेळामध्ये आम्ही जगाच्या मायबापाजवळ पोहोचणार आहे. आणि जगामध्ये असं सोहळा कुठंच नाही. पंढरीमध्ये जे आनंद आहे, आईशे संतजन आणि आईशे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोटे, ऐशी चंद्रभागा ऐशी भीमातीर, ऐसा विटेवर देव कोटे. जगाच्या पाठीवर असा सोहळा कुठंच नाही. आपण खूप आनंदामध्ये सर्वजण आलोत. पण भगवान पांडुरंगाला प्रार्थना करू, देवा तुझा सोहळा तर तू पूर्ण करून घेणारच आहेस, पण वरुण राजाला सुद्धा त्या ठिकाणी आज्ञा दी आणि आमच्या शेतकरी मायबापाला, सगळ्या वारकरी संप्रदायाला आनंदित कर आणि मेघाचा वर्षाव करायची आज्ञा देवा तू कर. का करायची त्याला प्रार्थना? त्याच्या स्वाधीन आहे सगळं. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले, जो या जगात चाळीता. भगवान परमात्म्याची सत्ता आहे म्हणून देवाला प्रार्थना करू, जगद्गुरू तुकोबाराला प्रार्थना करू, सद्गुरू नारायण बाबा यांना प्रार्थना करू. बाबा आमच्याही जीवनामध्ये असाच आनंद घडावा आणि त्या ठिकाणी उर्वरित राहिलेलं आयुष्य या वारीच्या वाटेवर आमचं जावं असं आपण प्रभूला प्रार्थना करू आणि थांबतो.